काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरवर देशभरातले तरुण एकत्र येत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। ही मागणी करताना काही जण आपला तर्क मांडत होते आणि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दोच्या घोषणा देत होते। पण हे सगळं होत असतानाच काही जेन झी हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचं समोर आलं। याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले। त्यातलाच एक व्हिडिओ होता रुचिका सिंग या तरुणीचा। जंतर मंतर परिसरात काही माध्यमांशी बोलताना तिने धर्मेंद्र प्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषा वापरली। तिच्या या व्हिडिओवरून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान आणि इतर संविधानिक पदावरच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणारे लोक पोलिसांच्या रडारवर आले आणि 29 जुलैला रुचिका सिंग विरोधात FIR दाखल झाली। पोलिसांनी कारवाई सुरू केली, पण रुचिका सिंग आणि तिचं कुटुंब फरार झाल्याच्या बातम्या आल्या। आता 29 जुलैच्या रात्री आपल्याबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्या मुलांना माफ केल्याचा व्हिडिओ मोदींनी शेअर केला। त्याची चर्चा असतानाच शनिवारी सकाळी रुचिका सिंगचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला। रुचिका सिंगने या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय, तिचे कुटुंबीय फरार झाल्याबद्दल कोणती माहिती देण्यात येतेय, पूर्ण स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन 20 जुलैच्या लाठीचार्ज नंतर अजून मोठं झालं। लोक मोठ्या संख्येने जंतर मंतरच्या परिसरात दाखल व्हायला लागले, पण काही तरुणांनी या आंदोलनाला वेगळं वळण दिलं। आंदोलनाची मुख्य मागणी बाजूला ठेवून त्यांनी सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली, मंत्र्यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली। याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। 23 जुलैला रुचिका सिंग नावाची एक तरुणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना घाण शिव्या देत असल्याचं, अगदी खालच्या भाषेत बोलत असल्याचं व्हिडिओत दिसून आलं। त्यात तिने इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचाही चुकीचा उल्लेख केला, पण तिच्या बोलण्यात एकदाही नीट पेपर फुटीचा, परीक्षा यंत्रणेच्या अपयशाचा उल्लेख नव्हता। व्हिडिओच्या शेवटी ती तोंडावर हात धरून हसत असल्याचं सुद्धा दिसून आलं। तिने 3 ते 4 वेगवेगळ्या माध्यमांसमोर अशाच पद्धतीच्या शिव्या दिल्या। तिच्या या व्हिडिओवरून ती नशत असल्याचंही बोललं गेलं। पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल इतक्या गलिच्छ भाषेत बोलणाऱ्या रुचिकाबद्दल वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या। रुचिका सिंगच्या सगळ्याच व्हिडिओवर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया यायला लागल्या। तिच्या विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू झालं। विषय वाढत जात होता। तोच 29 जुलैला ॲडव्होकेट स्मृतिसिंह चंदेल यांनी नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस स्टेशनमध्ये रुचिका सिंगच्या विरोधात 0 FIR दाखल केली। रुचिका सिंगच्या विरोधात BNSच्या कलम 352, 353(1) आणि 356(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला। नंतर ही केस दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली। ॲडव्होकेट चंदेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान, त्यांची स्वर्गीय आई, शिक्षण मंत्री आणि एक फॉरेन महिला नेत्याबद्दल एवढ्या अभद्र भाषेत शिव्या देणं चुकीचं आहे। चंदेल यांच्या तक्रारीनंतर पार्लमेंट स्ट्रीट पोलिसांनी रुचिका सिंगचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्यावेळी रुचिका सिंग नोएडा भागातल्या माय टाइम युनिसेक्स सॅलॉनमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली। पण या सॅलॉनच्या मालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की रुचिका सिंग आमची परमनंट एम्प्लॉई नसून ती आमच्या एका एम्प्लॉईकडे नेल आर्ट शिकायला यायची। माझं नाव मेन्सी असल्याचं सांगून ती 8 दिवस येत राहिली, पण आम्ही तिच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर ती पुन्हा आलीच नाही। मग पोलिसांनी रुचिकाला नेल आर्ट शिकवणाऱ्या शालिनी नावाच्या मुलीकडून तिची माहिती मिळवली। तेव्हा कळलं की ती नोएडाच्या नोटीस लिंक या सोसायटीमध्ये तिच्या आईसोबत राहते। तिची आई सिंगल पॅरेंट असल्याचं समोर आलं। पोलिसांनी रुचिकाच्या फ्लॅटवर जाऊन बघितलं, पण तिच्या घराला कुलूप होतं। रुचिका आणि तिच्या आईचा फोन सुद्धा बंद होता। काही वेळानंतर रुचिकाच्या आईने पार्लरमधल्या शालिनीला व्हॉट्सअपवर मेसेज करून आम्ही जयपूरला नातेवाईकांकडे आल्याचं सांगितलं। रुचिकाने केलेल्या कृत्याचा आम्हाला पश्चाताप आहे। मी याबद्दल पार्लमेंट स्ट्रीट पोलिसांना माफीनामाही पाठवलाय, असंही तिच्या आईने शालिनीला केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं। पण रुचिका आणि तिची आई कुठे आहे याचा पोलीस शोध घेत होते। रुचिकावरच्या कारवाईबद्दल CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की विरोधी आंदोलनादरम्यान अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर करणं चुकीचं असू शकतं आणि त्याची निंदा केली पाहिजे। पण फक्त अपशब्द वापरले म्हणून कोणावरही गुन्हेगारी खटला भरणं हा कायद्याचा गैरवापर आहे। सरकारने संसदेत बसलेल्या त्या 50% नेत्यांवरही कारवाई करावी ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनीही माध्यमांसमोर आपलं मत मांडलं। शिवीगाळ करणं किंवा अब्युसिंग करणं हा कोणताही फौजदारी गुन्हा ठरत नाही। जर एखाद्याने चुकीची भाषा वापरली तर त्याला किंवा तिला समजावून सांगता येऊ शकतं, पण त्यासाठी थेट FIR दाखल करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असं दिपकेंनी सांगितलं। हे होत असतानाच 31 जुलैच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली। त्यात ते म्हणाले, जंतर मंतरच्या आंदोलनात काही खोडकर मुलांनी घाणघाण शिव्या दिल्या, कोणत्याही सभ्य समाजाला शोभा न देणाऱ्या शब्दांचा वापर केला। मला तर शिव्या दिल्याच, पण माझ्या स्वर्गीय आईलाही शिवीगाळ केली।
पण लहानपणी मुलांकडून चुका होतात आणि लहानपणात चुकांपासून सुधारण्याची संधी मिळते. मी समाजातला आक्रोश समजू शकतो, पण आपल्या मुलींनी अशा प्रकारची भाषा वापरणं हा एक कल्चरल शॉक आहे. पण आपण ह्या मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतो. ही मुलं भरकटलेली आहे, त्यांना रस्ता दाखवण्याचं काम आपलंय. त्यांना शिक्षा देणं, कोर्टाच्या चक्रा मारायला लावणं यामुळे आपण परिस्थिती बदलू शकणार नाही. मला त्यांना माफ करायचंय. समाजानेही माझ्या या मताचा स्वीकार करावा. कधी आपल्या दाताखाली जीभ आली की आपण दात तोडत नाही, कारण दातही आपलेच आणि जीभ सुद्धा आपलीच. त्याचप्रमाणे ही मुलंही आपलीच आहेत. मी या मुलांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यासोबत यावं. आपण एकत्र पुढे जाऊया. देश पुढे जातोय, तुम्ही पण पुढे जाणं गरजेचं आहे. हेच माझं स्वप्न आहे. मी तुमच्यासाठीच जगतो, तुमच्याच उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. त्यामुळे एकत्र या, चुका सुधारा आणि पुढे चला, असा संदेश मोदींनी आपल्या या व्हिडिओमधून दिला. मोदींच्या या व्हिडिओची चर्चा होत असतानाच रुचिका सिंगच्या विरोधातली कारवाई थांबेल असं बोललं गेलं. तोपर्यंत रुचिका सिंग किंवा तिच्या परिवारातल्या कुणीच समोर येत आपलं मत व्यक्त केलं नव्हतं. पण मोदींच्या या व्हिडिओच्या काही तासांनंतर शनिवारी सकाळीच रुचिका सिंगचा माफी मागतानाचा एक व्हिडिओ समोर आला. त्यात ती हात जोडून म्हणाली की 23 जुलैला मी माझ्या मित्रांबरोबर कॅनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलन सुरू होतं. मी तिथे कोक पेले. तिथे बरेच ग्रुप बनलेले होते. ते लोक पंतप्रधानांना खूप शिव्या देत होते. ते आम्हाला सुद्धा हेच बोलायला सांगत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मी खूप साऱ्या शिव्या दिल्या. माझं वय फक्त 15 वर्ष आहे. मी जे केलं ते माफीच्या लायक नाहीये. मी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्यात, पण ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल. मी यानंतर असं काहीच करणार नाही. मी तो व्हिडिओ कधीच पोस्ट केला नव्हता. मी पूर्ण देशाची माफी मागते. मला स्वतःला एवढी लाज वाटतेय की मी माझी नजर सुद्धा वर करू शकत नाहीये. मी सगळ्यांची माफी मागते. मला प्लीज माफ करा, असं रुचिका सिंगने आपल्या माफीनाम्याच्या व्हिडिओत सांगितलं. तिचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर हे उशिरा आलेलं शहाणपण असल्याचं म्हटलं. रुचिका सिंगच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर तिच्याप्रमाणेच शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांचे व्हिडिओ समोर यायला लागले. काहींनी त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. पण आता रुचिकाच्या माफीच्या व्हिडिओनंतर बाकीच्यांनीही माफी मागावी अशा कमेंट्स यायला लागल्यात. आता मोदींनी तर त्यांच्या व्हिडिओमध्ये रुचिका सिंग सारख्या मुलांना माफ केल्याचं म्हटलं असलं तरीही रुचिकाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या ॲडव्होकेट चंदेल आणि पार्लमेंट स्ट्रीट पोलिसांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? रुचिका सिंगवर कारवाई होणार की मोदींच्या संदेशाप्रमाणे तिला माफ केलं जाणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.